महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीत डॉक्टर परिणय फुके, माजी राज्यमंत्री भंडारा गोंदिया जिल्हा यांचे विधान परिषद निवडणुकीत विधान परिषद आमदार म्हणून निवडून गेल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप ठाणा येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी फटाके फोडत कार्यकर्त्यांनी डॉक्टर परिणय फुके यांच्या विजयाच्या घोषणाबाजी दिल्या। भंडारा जिल्हा किसान आघाडीचे महासचिव चंद्रप्रकाश दुरुककर यांच्या नेतृत्वात तथा ठाणा जिल्हा परिषद क्षेत्राचे नेते डॉक्टर दिलीप फटिक, इंद्रजित कुर्जेकर, विनोदजी गणगणे, नरेंद्रजी ढोमणे, श्यामभाऊ एरपुडे, प्रशांत ढोमणे, उपसरपंच राजन बावनगडे, शारिक शेख, विशू पिंपळशेंडे, पंचायत समिती सदस्य कल्पनाताई कुर्जेकर, डॉक्टर रुपेश दुरुककर, किरण राजगिरे, खरबी ग्रामपंचायत सरपंच गणेश मोथरकर आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित निवडून आलेले आहेत। त्यांच्यामध्ये आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह त्यामुळे द्विगुणित झालेला आहे। कारण आता नुकतीच आपली लोकसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री सुनीलजी फुंडे, सुनीलजी मेंढे या ठिकाणी पराजित झाले होते। त्याची उणीव डॉक्टर परिणय फुके यांनी भरून काढलेली आहे। त्याच्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये फार मोठं उत्साहाचं वातावरण संचारलेलं आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा जल्लोष हा संचारलेला आहे। थोडीशी शॉर्ट परिणय दादा फुके हे आज विधान परिषदेवरती निवडून आलेले आहेत। त्यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन। आणि त्या प्रीत्यर्थ आज पेट्रोल पंप ठाणा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे खूप जल्लोषाचा उत्साह साजरा होत आहे। त्याचप्रमाणे भंडारा गोंदिया या जिल्ह्यात दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी खूप उत्साही आहे आणि परिणय दादा फुके हे विकास आपल्या क्षेत्रात घडवून आणतील अशी अपेक्षा करते आणि त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीतर्फे आणि पेट्रोल पंप वासियांतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते। गेल्या 15 दिवसापासून ज्या क्षणाची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघत होता की 5 तारखेला विड्रॉलच्या दिवशी एक कुठला तरी उमेदवार मागे होईल आणि ही निवडणूक निर्विरोध होईल, परंतु ठाकरे गटांनी एक उमेदवार जास्तीचा दिल्यामुळे 11 ऐवजी 12 उमेदवार झाले आणि त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला संपूर्ण महाराष्ट्राला जावं लागलं। पण भारतीय जनता पक्षाचे 9 उमेदवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आणि शिंदे गटाचे 2 असे महायुतीचे 9 उमेदवार हे 12 तारखेच्या मतदानामध्ये पूर्णपणे विश्वासाने जिंकतील असा संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा हा विश्वास आज खरा उतरला। या भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, कर्तव्यदक्ष, सातत्यानं जनतेच्या हितासाठी लढणारे असे परिणयदादा फुके यांच्यावर भारतीय जनता पार्टीने विश्वास व्यक्त केला आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, या सगळ्यांनी एक भंडारा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावं या आशेनं की आता नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झाला। त्यामुळे सध्या स्थितीमध्ये जी मरगळ होती ती मरगळ दूर करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह संचारण्यासाठी डॉक्टर परिणय फुके यांना ही संधी मिळाली आणि ते 23चा कोटा पार करून 26 मतानं ते विजयी झालेत आणि त्या विजयाचा जल्लोष संपूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्हाभर साजरा होत आहे। पुन्हा एकदा आम्ही अपेक्षा करतो की येणाऱ्या विस्तारामध्ये दादांना भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून महायुतीची सरकार पाठवतील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो। जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा परिणय भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। परिणय भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ।
बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.